प्रथम खंड भाग पहिला. मार्ग सापडला. परिव्रज्या. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे. कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास, तरी ही गोष्ट कोशलाधिपतीस समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारील. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिव्राजक कसे होता येईल? आपण त्याची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला, त्यांची संमती मिळो वा न मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे, असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझे म्हणणे ऐका. कृपा करून माझं म्हणणं ऐका. मला काही महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देशत्याग करील याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ तेथून लवकरच दृष्टीआड होणार आहे, त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कोशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याचा विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला वाटेल. हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा. म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनेमध्ये संबंध जोडण्याचा वाव मिळणार नाही. संघाला पटले की ही फारच महत्त्वाची सूचना आहे आणि तात्कालिक
निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःख पर्यवासी सभा संपली आणि ज्याच्या युद्धाला विरोध होता, परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते, अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला. बघा, म्हणजे बा सध्या काही असं करू नका, गेल्यानंतर बा थोडं थांबा आणि नंतर आपण युद्धाचं बघू, असं त्यांनी ठरवलं. त्यानंतर 17 निरोप. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोचला होता. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे मातापिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेल अशी मला आशा होती. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यांपासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढून घेण्यात यशस्वी झालो. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस, पण मी याच कारणांमुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले, शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे? शुद्धोधन आक्रंदून म्हणाला, सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये? रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस? सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियांची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस? हे खरे नाही का? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय? नाही. गौतमी उतरली. ते मरण क्षत्रियाला
साजेसे झाले असते, पण तू आता अरण्यात जात आहेस, लोकांपासून अगदी दूर हिस्त्र पशूंच्या सोबत राहण्याकरता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगतो, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल. तुम्ही सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्माला आला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतोस काय? तू येऊ शकतेस काय? सिद्धार्थाने गौतमीला विचारले. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कौशल देशात जाऊन राहू शकू. पण आई, सर्व शाक्यजण काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कौशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही, असे मी वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल, हे खरे आहे. पण यात कुठले श्रेयस्कर? अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येस सहभागी होणे? अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे? प्रश्न केला आहे त्यांनी. का बा अरण्यात राहणं योग्य आहे का बा ते हत्येमध्ये कोलियांच्या हत्येत सहभागी होणे योग्य आहे? तर मग त्यानं असा प्रश्नार्थी प्रश्न केला. पण ही घाई कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला, शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित युद्ध सुरूच होणार नाही. मग तू परिव्रज्या का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचे ही शक्य आहे. सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, मी परिव्रज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. मी परिव्रज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्रज्या घेण्यावर अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. म्हणजे बा मी परिव्रज्या घेत आहे म्हणून ते युद्ध स्थगित झालं. जर मी परिव्रज्याचा निर्णय मागं घेतला तर मग ते युद्ध होऊन जाईल. त्यांना बा सोपं जाईल अजून त्यांना उतावले होण्यामध्ये. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले. बघा किती बारीक गोष्टी आहे याच्यामध्ये. किती कन्व्हिन्स करावं लागलं, किती म्हणजे विनवणी करावं लागली, किती प्रश्नांना तोंड द्यावं लागलं, किती उत्तरं द्यावी लागली म्हणजे बुद्ध होण्यासाठी. जर ते तिथंच थांबले असते तर मस्त राजकुमार म्हणून सुखानं संसार केला असता, राहिले असते. आपल्या गड्यामध्ये असतं मग मडकं कदाचित. कारण ते कनेक्शन आहे बाबासाहेब जन्माला येण्यामध्ये. लक्षात ते कनेक्शन आहे बरं. तिथून तो तार जुळते तत्त्वज्ञानाचा. तेव्हा तत्त्वज्ञानी माणसं तयार होत असतात. बुद्धच नसते आले तर बाबासाहेब कसे आले असते? अजून काही काळ मग गुलामीत राहिलो असतो, हजारो वर्ष. मग आले असते बुद्ध, मग आले असते बाबासाहेब, मग अजून हजारो वर्ष लोटली असती. हे भावचक्र असं फिरत राहते. दुःख सुख दुःखासुखामध्ये गुलामी, अन्याय, अत्याचार, मग कोणतरी महापुरुष येते. हे चक्र असंच कालांतराने चालत आलेलं आहे. भूतकाळात, भविष्यकाळात, वर्तमान काळात हे चालत राहते. असं होऊ शकते अधिक लाखो वर्ष अगोदर कोणतरी त्या काळामध्ये कोणी महापुरुष आला असेल
अधिक पृथ्वी नष्ट झाली असन, अधिक जन्माले आली असन, अधिक महापुरुष आले असतील, अधिक काही हजारो लाखो वर्ष जगले असतील लोक, अधिक नष्ट झालं असेल पूर्ण. हे किती कालचक्र हे फिरत आहे. नाकारू शकतो का आपण या गोष्टी? होऊ शकतात. आता हे पृथ्वी अगर काही कालानंतर होऊ शकते, हेही मिटून जाईल, डुबून जाईल पाण्यामध्ये. 3 भाग पाणी आहे. तर हे चक्र फिरत राहते. ए सधम्मो सनातनो, यालाच सनातन म्हणतात. काही चक्र फिरत राहते. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. जन्म घेते मरते, जन्म घेते मरते, तयार होते नष्ट होते, तयार होते नष्ट होते. हे असं चालत आहे. असं म्हणतात का ह्या पृथ्वीच्या व्यतिरिक्त या पुऱ्या ब्रह्मांडामध्ये अशा किती ग्रह आहे. हा पृथ्वीचा ग्रह म्हणते वरून पाहायला एवढं सगळं दिसते. पहा, त्या एवढ्या मोठ्या पृथ्वीवर आपल्याला वाटते पृथ्वी लय मोठी आहे, आणि त्या पृथ्वीमध्ये एक भारत देश, त्यामध्ये महाराष्ट्र, त्यामध्ये अमरावती जिल्हा, त्यामध्ये हे गाव, त्यामध्ये एवढसा माणूस. पहा, आणि त्या माणसाने किती अहंकार, किती अहंकार. माई जमीन, माय हे, माय ते, माई जागा, जागेसाठी भांडणं. अरे बा, याच्या बाहेर निघ झाली एखादी पृथ्वीच घेऊन टाक. आहे का नाही? एखादं इमान बनव चांगला, यान उडणारं, बम पैसा आहे तर श्रीमंत होय, पृथ्वीच्या बाहेर चालला जाय, तिकडे एखादा ग्रह घेऊन टाक. जमीनच जमीन, एकटाच राह. कायले भांडणं? उलीशा जागेसाठी भांडणं. हे पृथ्वी म्हणते त्या इथून दुसऱ्या ग्रहावरून एवढीशी दिसते म्हणते. पाहिली तर दुर्बीणनं पाहतात ते एवढीशी दिसते म्हणते. त्या पृथ्वीमध्ये भारत देश, तो दिसतही नाही. त्यामध्ये आपण माणसं पा, आपण तर दिसतच नाही. किड्या मुंगीसारखे आहो ना आपण. आपल्या त्या मुंग्या असतं किती भयंकर, ह्या दिसतच नाही बिचाऱ्या. त्याला माहिती नाही पृथ्वी काय होतं. हां, आपण बुद्धिमान प्राणी आहो. आपण शोध लावला का हे पृथ्वी होय बा, मग ग्रह असतात, मग चंद्र असते, सूर्य असते. आपण शोध लावले, आपण जाणलं या गोष्टी. पण जाणलं तर माणसाने किती अहंकार या गोष्टीचा, का त्याला हे माहीत नाही की आपण मरणार आहोत. पा, चिकटून बसला आहे तो एका एका गोष्टीले, चिपकून बसलेला आहे. त्यागलं पाहिजे. जगण्यापुरतं मर्यादेमध्ये असणं आवश्यक आहे, पण त्यागलं पाहिजे ना. चिपकून बसलेले आहेत. त्यामध्ये मग हिंसा होतात, घटना घडतात, त्यामध्ये मग भांडणं होतात, कलह होतात. किती चिटकून बसलेलो आपण एका एका गोष्टीले. कारण सगळं अनित्य आहे. एक दिवस मिटणार आहेत आणि आपण मरणार आहोत याची जाणीव असू द्या. याच देशाला आपण स्वर्ग बनवू शकतो. मेल्यानंतर कोणं पाहिलं? काही प्रमाण कोणी आलं नाही मेल्यानंतर सांगायला का बा मी स्वर्गामध्ये हो रे बाबू, तू चांगला राहायचो आता. असं आलं कोणी सांगायला? नाही. सर्व कल्पना आहेत. कल्पनेतल्या गोष्टी आहे सगळ्या. या जगामध्ये कोणी करता करता आहे. बुद्ध काय म्हणतात, भगवान बुद्ध काय म्हणतात, या जगामध्ये कोणी आहे बा. धम्म काय सांगण्याचा प्रयत्न करते. बुद्ध तर इथं मौन राहिले, पण धम्म काय सांगते माहीत आहे काय? का या जगामध्ये कोणी करता आहे याचंही प्रमाण नाही, आणि नाही याचंही प्रमाण नाही. पण आहे या कल्पनेमध्ये जगणे म्हणजे नाश करणे आपल्या जीवनाचा. कारण त्यामध्ये माणूस अंधश्रद्धेमध्ये जाते, मग अंधश्रद्धेमध्ये जाते, कर्मकांड करते, भरकडून जाते मग तो. म्हणून वास्तविकमध्ये जगा, वर्तमानमध्ये जगा. या वर्तमानामध्ये आपण चांगलं काय करू शकतो या जगामध्ये, या वर्तमानात आपण या जगामध्ये चांगलं काय करू शकतो याकडे लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे. या जगाला सुंदर बनवा, या जगाला चांगलं बनवा. जात धर्म हे आपल्यापुरते ठीक आहेत, पण तत्त्वज्ञान हे किती मोठं आहे. तहान सगळ्यांना लागते, पाण्याची सगळ्यांना आवश्यकता आहे. पाण्याचा कुठला धर्म नाही आहे. पाणी सगळेच पितात. पाण्यामध्ये काही वाट नाही आहे. पाणी सगळ्याच लागते. हां, पाणी जे आहे पाणी सगळ्यांना लागते. पाण्याचा कुठला धर्म नाही. असं नाही आहे काय ये मेरा धर्म का पाणी आहे तू मत पी, हमारा पाणी ये कलर का है, तुम्हारा पाणी वो कलर का है, असं काही आहे का?
सगळं समान आहे त्या पाण्यासाठी. आग, अंगाले आग सगळ्याला लागते, सूर्याची किरण सगळ्यांना भेटते. असं आहे काय, वो सूरज हमारा है, वो किरण तुम मत लो सूरज की, वो हम ही लेंगे, उसकी धूप तुम मत लो, उसकी धूप हम लेंगे. असं काय आहे? काही नाही. रोग आहे सगळा जडलेला डोक्यामध्ये. रोग हा श्रेष्ठ, हम ऊंचे तुम नीचे, आमचं हे मोठं आहे, तुमचं ते लहान आहे, तुम्ही खालचे आहे, आम्ही वरचे आहोत. हे खालचं वरचं काही नसते. खालचे वरचे असते विचार. विचार कोणाचे महत्त्वाचे आहेत, विचार किती चांगले आहेत, तत्त्वज्ञान किती श्रेष्ठ आहेत, कोणापाशी किती तत्त्वज्ञान आहे, तुम्ही जगता कसे, तुम्ही कुठल्या व्यवस्थेमध्ये जगता, तुम्ही कुठल्या विचारधारेमध्ये जगता, त्यानुसार माणसाचं श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व ठरते. विचारधारेवर श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण याच्यावर ठरते. पैसा किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे, कोण श्रीमंत आहे म्हणजे तो लय चांगला आहे बा, असं होत नाही. विचाराला महत्त्व दिलेला भगवान बुद्धांनी. भगवान बुद्धावर खडकून होता. हाती न घेता तलवार राज्य करी जगावर. 1 रुपया नव्हता भगवान बुद्धांपाशी. रुपयाला हात लावला नाही. धनसंपत्ती त्यागून दिली. जगातले सगळ्यात श्रीमंत झाले. बघा काय होतं त्यांच्यापाशी, फक्त विचार, तत्त्वज्ञान. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. आज कायची ओढ आहे, ज्याच्यापाशी जास्त पैसा म्हणते तो श्रीमंत. रोग आहे हा. म्हणून तर म्हटलं राग, द्वेष, लोभ, मोह. लोभ आहे तो, हा रोग आहे. दुःखाचं कारणच ते आहे. याच्यावर सगळं जग सुरू आहे आता. पैसा 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 पैसा. त्या पैशात लोक काही करतात. मर्डर, चोरी, भांडणं, कलह. भाऊ भावाला विसरते पैशासाठी. भांडणं होतात पैशासाठी. इथं अज्ञान आहे जडलेलं. धम्मच माहीत नाही. धम्माचं तत्त्वज्ञानच नाही आहे. धम्म मुरलेलंच नाही अंगामध्ये. धम्माची मूर्ती पाझरच नाही आहे. तर काय ह्याच गोष्टी होणार आहे. आता बघा बॉम्ब प्लॉट पडले. जिकडं तिकडं प्लॉटच प्लॉट. जिथं वावरं होते पहिले तिथं प्लॉट पडले. एवढे प्लॉट पडले एक दिवस वावरच संपून जाते. लोकसंख्या वाढली समजून घ्या. झाली अजून 250 करोड लोकसंख्या. झाली मग 500 करोड लोकसंख्या. बॉम्ब प्लॉट पडतील. गहू आहे 500 रुपये किलो. काय खासा, जगणं मुश्किल. मग सगळ्या गोष्टीवर नियंत्रण असलं पाहिजे. बॅलेन्स असलं पाहिजे. बॅलेन्स आणि बॅलेन्स करणे हाच निसर्गाचा नियम आहे. जितकी आपल्यापाशी जमीन आहे त्या जमिनीमध्येच काही आपलं उदरनिर्वाह करा. तुम्ही जमिनीच्या बाहेर पसरसान. जमीन तेवढीच आहे, पृथ्वी तेवढीच आहे. तुम्ही वाढून राहिले. खायचीच सोय लागणार नाही तर खासान काय. पैसा चालणार नाही. पैसा बंब राहील. जमीन संपून जातील. गहू पिकणारच नाही ना मग जास्त. काय खासान. समुद्रामधल्या सगळ्या जे काही खाण्याच्या वरून सगळे संपून जातील. मग खासान काय. मग मरणच आहे शेवटी. म्हणून कुठल्या तरी गोष्टीवर बॅलन्स असलं पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे. आणि त्या नियंत्रणामध्येच या जगाला आपण तयार केलं पाहिजे. गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले. सिद्धार्थ यशोधरेच्या महलात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेनेच स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा मला सांग, परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते. त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उतरली. मी आपल्या जागी तरी आणखी दुसरे काय करू शकेल. मी आपल्या जागी तरी आणखी दुसरे काय करू शकले असते. कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाले नसते. आपल्या
निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिवज्जा घेतली असती. मी परिवज्जा घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे. असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीत तोंड दिले पाहिजे. आपल्या मात्यापित्यांविषयी व आपल्या पुत्रांविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करीन. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे. बघा, यशोधरा म्हणते बरं का बा मानवजातीला कल्याणकारक ठरेल असा मार्ग शोधून काढा म्हणते भगवंत, म्हणजे यशोधरा सिद्धार्थाला. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. का बा पत्नीनं म्हटलं बा मार्ग शोधून काढा, म्हणा लागलं. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली. आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आणि अशा पत्नीचा व आपल्या वियोगदैवाने कसा घडवून आपला असा वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्यांच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला. आता तिथं कल्पना करा, बाप लेकराला सोडून चालला बा, सगळं काही पत्नी घर महल सगळं सोडून चालला. त्या काळात घनदाट जंगल, कसं वाटते सोडून जात असताना. तर हा जो त्यांचा जो प्रवास आहे बुद्ध होण्याचा, आज आपण इथं बसलेलो आहोत ना, हे त्यांचं ते सगळं कर्म होय, कुशल कर्म, त्यांच्या बलावर आज आपण इथं बसलेलो आहोत सगळे. तर ते प्रवास आहे तो. भीमा कोरेगावची घटना, त्या अगोदरही भरपूर घटना घडल्या. ते तत्त्वज्ञान चालत आलं बाबासाहेबांपर्यंत. मग ते पुस्तकं भेटले त्यांना, बुद्धाचं पुस्तक भेटलं, ते वाचायला भेटलं. हे सगळं जुळलेलं आहे कनेक्शन. हे कनेक्शन आता इथपर्यंत पोचलं, आपल्यापर्यंत आलं. आज आपण पुढच्या पिढीला देतो, ते वाहत राहते. हा तत्त्वज्ञानाची नदी आहे, समुद्र आहे, महासागर आहे तत्त्वज्ञानाचा. जो महासागर तत्त्वज्ञानाचा आपण त्याला नद्यामध्ये रूपांतरित केला, तलावामध्ये. मग त्याला अशा पाझर पाडले का इकून असं व्हायते, इकून असं व्हायते, इकून असं व्हायते, चाललं वाढत ते. त्या धम्माच्या तत्त्वज्ञानामध्ये, त्या धम्माच्या महासागरामध्ये सगळे सामावून राहिले. असे जे जे येतात ते सामावतात आणि चांगले बनतात, पवित्र बनतात, चांगल्या दिशेने वाटचाल करतात. हाच धम्म आहे. सगळ्यांना जोडणं, सगळ्यांना त्या प्रवाहामध्ये नेणं, सगळ्यांना असं वाहत राहणं, हाच धम्म आहे. आणि तत्त्वज्ञानामध्ये असं नाही आहे का बा कोणाचा त्याच्यामध्ये हे द्वेष आला पाहिजे, राग आला पाहिजे, नाही, असं नाही. सगळ्यांना सामावून घेते. मनुष्य हा मानवता असणे फार महत्त्वाचे आहे. माणूस हाच धर्म आहे, मानवता हाच धर्म आहे. माणुसकी, मानवता या दिशेनं वाटचाल करणे हाच धर्म आहे. यालाच धर्म म्हणतात. आता हे जे बाकीचे असे आपले हे बनलेले आहेत, जिला आपण धर्म म्हणतो, हे एक समूहानुसार ते तयार झालेले आहेत. त्याच्यावर कट्टरतावादानं राहणे आणि त्याला एक डोक्यामध्ये खांडूक करून बसून घेणे, श्रेष्ठतेचं आम्ही श्रेष्ठ, हे खालचे बा, अशा प्रकारचं काही करून घेणं, ते मग त्यामध्ये वाद निर्माण होतात. तत्त्वज्ञान महत्त्वाचं आहे आणि तत्त्वज्ञानाच्या मार्गावर चालणं, खरं प्रस्थापित करणं, जे खरं आहे त्याला स्वीकार करणं, खोटं आहे त्याला सोडून देणं, खऱ्यावर चर्चा झाली पाहिजे. आज भारतामध्ये मीडिया गुलाम झालेला आहे. भारतामधला जो मीडिया आहे ना, मीडिया जो चौथा स्तंभ म्हणतो आपण त्याला, मीडियावाल्यानं काही सगळ्या तत्त्वज्ञानी लोकांना एकत्र बसवलं पाहिजे. त्यावर डिबेट झाली पाहिजे. सगळ्या पुस्तकांचे जे तत्त्वज्ञानी लोक आहेत सगळ्या धर्माचे, यायले मीडियावर बसवलं पाहिजे.
चांगलं काय बा तुमच्या याच्यामध्ये सांगा आम्हाला, लोकांना बघू द्या ना. लोक घेतील काय घ्यायचं त्यांना, पण बोलवत नाही. त्यांना माहीत आहे बुद्धच ग्रेट आहे, जग पाहेन ना. हे फेल ठरतात. बुद्ध वाढन, बुद्धाचा प्रचार प्रसार होईल, दाखवत नाही, बोलवत नाही. बोलावलं पाहिजे. सगळ्या धर्मामध्ये चांगले चांगले अभ्यासक लोक आहेत, तत्त्वज्ञानी लोक आहेत, यांची डिबेट झाली पाहिजे तिथं विचारधारेवर. या पुस्तकामध्ये काय आहे ते सांगा खुलून, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. कोणत्या पुस्तकामध्ये काय आहे सांगितलं पाहिजे. नवीन पिढी पाहिल त्याला. कारण आता नवीन पिढी काय करते, पुस्तकं वाचत नाही. पुस्तकं वाचण्याची संख्या आता कमी झालेली आहे. पुस्तकं वाचत नाही, मोबाईलच पात्र आहे ते. आता मोबाईल पाहिजे तर मोबाईल दिले, मग चॅनलवर काहीतरी व्हिडिओ पाहिजे ना पाहायला. मग ह्या टी व्ही चॅनलवर काही डिबेट झाल्या पाहिजे, चर्चा झाल्या पाहिजे, अलग अलग विषयावर, अलग अलग प्रश्नांवर, अलग अलग धर्मग्रंथांच्या पुस्तकांवर. बघू द्या नवीन पिढीला, त्यांना काय घ्यायचं आहे ते घेतील. पण हे होत नाही. म्हणून या देशातला मीडिया गुलाम आहे. 99% या देशातला मीडिया गुलाम आहे, लाचार आहे, भ्रष्ट झालेला आहे. आणि म्हणून या देशामध्ये जे नासोडा होऊन राहिला, याला जबाबदार हा 99% मीडिया आहे. जो चौथा स्तंभ आहे, त्याचं काम आहे या देशामध्ये खरं प्रस्थापित करणे, या देशाला खरी माहिती देणे, या देशामध्ये जनजागृती करणे, प्रत्येक गरिबाच्या, शेतकऱ्याच्या, गोरगरिबांच्या, OBC SC ST यांच्या प्रश्नाला उचलणे. शैक्षणिक प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, सर्व विषयाचे प्रश्न, या प्रश्नांना उचलणे हे मीडियाचं काम आहे. मीडिया आपलं काम नाही करून राहिला, तो गुलाम झालेला आहे. आज भारतामध्ये कित्येक तरुण मुली बेरोजगार आहेत. ते चांगले शिकले सवरले आहेत, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD झालेले आहेत. भारतामध्ये असंख्य नोकरीच्या जागा खाली पडलेल्या आहेत. लाखो जागा, करोडो म्हणायला हरकत नाही, करोडाच्या वर जागा भारतामध्ये नोकरीच्या खाली पडलेल्या आहेत, भरून नाही राहिले. सर्व खाजगीकरण होऊन राहिलं, सर्व प्रायव्हेटायझेशन होऊन राहिलं. ह्या प्रायव्हेटायझेशनमुळे काय होऊन राहिलं, पगार कमी, काय जगणार, काय जगणार. गुलाम बनायचं आहे का. देशाला नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा सगळ्या स्ट्रॉंग राहिली पाहिजे. त्यामध्ये जागा भरल्या गेल्या पाहिजे. OBCंच्या, SCंच्या, STंच्या, इतर ज्यांची जेवढी भागीदारी आहे त्यांच्यानुसार त्या नोकरीच्या जागा भरल्या गेल्या पाहिजे. तरच या देशामध्ये चांगला समाज निर्माण होईल, लोकांची प्रगती होईल, बेकारी दूर होईल आणि त्यापासून चांगला मार्ग लोकांना सापडेल. गुन्हेगारी कमी होईल, बेकारी कमी होईल आणि देशाची प्रगती होईल. पण असं का होत आहे याचं चिंतन मनन आताच्या नवीन पिढीनं केलं पाहिजे. याच्यावर विचार केला पाहिजे आणि आपला याच्यावर काय आता नवीन काही चांगलं करता येईल का बा, काही सुधारणा, हा उपाय शोधले पाहिजे. म्हणून वाचन करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर खरंच काहीतरी या देशाला बनवायचं असेल, घडवायचं असेल, प्रगती करायची असेल तर तुम्ही वाचन केलं पाहिजे. सर्व पुस्तकं वाचा, तुम्हाला सर्व पुस्तकं वाचले पाहिजे, खरं ओळखलं पाहिजे. जर तुम्ही मोबाईलवर व्हिडिओ बघत आहे तर मी सुचवतो तुम्ही कोणाकोणाचे व्हिडिओ बघत जा. एक आहे ध्रुव राठी, जो यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ असतात, ध्रुव राठी आहे. एक आहे डॉक्टर संग्राम पाटील, डॉक्टर आहे ते लंडनमध्ये, आपल्या महाराष्ट्राचे आहेत. एक आहेत रवीश कुमार, बातम्या चांगल्या दाखवते बिचारा, रवीश कुमार आहे. एक आहेत वामन मेश्राम, बामसेफचे, ते चांगले वक्तव्य करतात, म्हणजे त्यांचं माहिती चांगली येते. असे अधिक किती कसे तत्त्वज्ञानी लोक आहेत का जे यूट्यूबवर चांगली माहिती देतात, खरी माहिती देतात, डोके दुरुस्त करतात. यांचे व्हिडिओ बघा. खोटी माहिती बघितल्यापेक्षा खरी माहिती बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील त्यांच्या यूट्यूबवर तुमचे प्रश्न टाका, ते तुम्हाला उत्तर देतील. किंवा त्यांना भेटा वेळ काढून, का बा तुमचं हे मला पटलं नाही, याच्यावर आम्हाला माहिती द्या, देतील तुम्हाला ती माहिती. तर आपण खऱ्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे पुढे.
आता गृहत्यागाचा पॅरेग्राफ फार मोठा आहे, तर आपण या पुढच्या वेळेस घेऊया आणि धम्मपदाला सुरुवात करूया. इथेच थांबतो. साधू साधू साधू.